हाय गाईज, बघा पंचमीचा आज स्वयंपाक करायचा तर ब्लाऊज अर्जंट ह्या ढीग लागला शिवायच्या. ते बघा बघा ह्याचा असा डिझाईन काढलाय, तुम्हाला दाखवते शिवल्यावर. आता बघा तर चालू आहे शिवायला. त्यांचा फोन आहे सकाळनं, झालं का झालं का झालं का पंचमीचं. बघा तुम्हाला शिवल्यावर दाखवते. बघा आता तयार केलं आहे. बघा तुम्हाला दाखवली होती कटिंग करूलेला. आता तयार केलं आहे बघा असा ब्लाऊज. आता पुढचा पॅटर्न जोडायचा आहे. हा पाठीमागचा पॅटर्न आता झाला आहे तयार. आज पंचमीचा द्यायचा आहे बघा ब्लाऊज. बघा घरचं वेळ करायला टायमिंग नसते, पण गिऱ्हाईकांचं ब्लाऊज द्यावं लागते, तर घरचं करायला वेळ भेटत नाही. आणि टेलर लोकांचं आयुष्य लय अवघड असते. सगळ्यांना नटवावं लागते आणि स्वतः तसंच राहावं लागते. दुसऱ्याला नटवण्याच्या नादात आपण स्वतः तसं राहतो, कारण ऑर्डर घेतलेली असते, त्या काम तर करावं लागतं. आपलं रेग्युलर गिऱ्हाईक असते ती, आणि त्यांचं नेमकं सणाला नाही दिल्यानंतर परत रागवते ती, कारण परत गिऱ्हाईक तुटते. त्याच्यासाठी मग स्वतःचं मन मारून व्यवसाय हा करावाच लागतो. आणि प्रत्येक व्यवसायाला आपलं स्वतःचं मन मारून व्यवसाय करावाच लागतो. बघा व्यवसाय म्हणजे स्वतःचं मन थोडं करून आपण मारावंच लागते. कसं काय आता बघा सगळ्यांचं पंचम असल्यामुळं चालू आहे त्यांचं, पण माझं बघा काय चालू आहे. माझं ब्लाऊज शिवायला चालू आहे अर्जंट, कारण सगळ्यांना झालं का ब्लाऊज झालं का ब्लाऊज ह्याचं चालू आहे. आज आहे सोमवार सगळ्यांचा, त्याच्यामुळं संध्याकाळी सगळे सोमवार सोडते ती. देवापुरता स्वयंपाक केला आहे, देवाला निवड दाखवले सकाळ सकाळ. आणि जी लवकर ब्लाऊज शिवायला जी बसली कारण आधी सकाळी जी होतं ती 2 अस्तराचं ब्लाऊज होतं. त्यातला एकच शिवून दिलं त्यांना, एक कटिंग केलेलं तसाच ठेवला आहे. आणि दुसरा एक गोल गळ्याचा होता, साधा सिंपल होता, तो कटिंग करून शिवून ऑलरेडी तयार करून ठेवला आहे. आणि हा एक डिझाईनचा होता दुसऱ्यांचा, हा डिझाईनचा बनवला आहे. आता हा पाठीमागचा पॅटर्न झाला आहे. आता महागटलं पुढचा म्हणजे महागटलं झालं आहे, पुढचा तयार करायचा आहे. ह्या मांजरांची मध्ये मध्ये मिठी ह्याला काय खायला दिलं नाही, ह्याचं चालू आहे ट्याव 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 करायला. काय झालं आहे काय झालं आहे बघा. एवढं ती आहे ना, एवढं सगळं कपडे शिवायचे ती बघा पडले ती. आता ह्या साडीला अजून फॉल लावायचा. ह्याच्यातली साडी, ह्या साडीतलं ब्लाऊज आहे हा, आणि हा असा शिवला आहे बघा. तुम्हाला आवडलं तर बघा लाईक करा, सबस्क्राईब करा. माझं ब्लाऊज शिवायचं लय मोठं स्ट्रगल आहे, लय मोठी कहाणी आहे, लय मोठं कसरत आहे. जुळी बाळ सांभाळत हे सगळं काम करायचं. परत 8-9 गुरं आहे ती, म्हणजे गुरं म्हणजे बारकीच आहे ती, छोटीच आहे ती. 2च तेवढ्या मोठ्या गाई आहे त्या. ती बी दुधाच्या नाही, ती आपली एक गिर गाई एक आहे आणि पांढरी देशी गाई एक आहे. त्याच्यामुळे दूध काय आम्ही दररोज विकत आणतो पोरांना. त्याचीच मग कालवड आहे तीच सांभाळतोय. त्याच्यामुळं सांभाळणं म्हणजे त्यांना बी गवत काढी आणावंच लागतं, टाकावं लागतं, पाणी पाजावं लागतं, सगळं करावंच लागतं. आणि पोरांचं बघत ही ब्लाऊज अजून शिवायचं आहे. आणि देवापुरता स्वयंपाक केला आहे. आता संध्याकाळी सोमवार सोडायचं, तर संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा आहे. म्हणून आता बसले ब्लाऊज शिवत. आणि दीदीला लावले पोराला घेऊन. आणि इथंच तुम्हाला नाही दिसणार, तिथंच मी म्हणजे असं घरीच नागोबाचं असं काढते ना, ती तुम्हाला दाखवते नंतर. मी काढलेला नागोबा कसा काढला आहे ते घरीच काढला आहे. ते मी आज पोस्टर बी आणले, पण घरी बी मी हातानं काढते. असं मला माझ्या मम्मीने शिकवले लहानपणापासून, तेव्हापासून मी तसंच काढते मी. चला तर मग बाय सगळ्यांना.